शिरोळ तालुक्यात पावसाने उसंत घेतल्यामुळे नागरिकांना दिलासा, मात्र महापुराची भीती कायम। गेल्या 2 दिवसापासून पावसाने उघडीप दिली असली तरी राधानगरी व कोयना धरणातून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे कृष्णा व पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत संथ गतीने वाढ होत आहे। शिरोळ तालुक्यातील अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी आल्याने बहुतांशी गावाचा एकमेकांशी संबंध तुटला आहे। नृसिंहवाडी, कुरुंदवाड, शिरोळ, नांदणी, कुरुंदवाड, इचलकरंजी यासह अनेक प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी बंद आहेत। तालुक्यातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। सुरक्षेसाठी शेकडो कुटुंबांनी स्वबळावर स्थलांतर केलं असून टाकळीवाडी येथील गुरुदत्त शुगर्स या ठिकाणी निवारा केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे। नृसिंहवाडी, कुरुंदवाड येथील मोठमोठी दुकाने, हॉटेल्स, मंगल कार्यालय या ठिकाणी पुराचे पाणी गेल्याने मोठे नुकसान झाले आहे। दरम्यान गेल्या 2 दिवसापासून पावसाने उसंत घेतल्यामुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळालाय। मात्र कोयना राधानगरी धरणातील पाण्याचा विसर्ग कमी असला तरी नागरिकांच्या मनात महापुराची धास्ती कायम आहे। नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासन सतर्क असून शासकीय अधिकारी, कर्मचारी पूर परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। केके न्यूज साठी शिरोळ प्रतिनिधी कुणाल कांबळे। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।